रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण शहर झोपलेलं होतं. खिडकीच्या बाहेर पावसाच्या हलक्याशा सरी पडत होत्या. पण तिच्या खोलीत अजूनही दिवा लागलेला होता. ती टेबलावर डोकं टेकवून बसलेली होती. डोळ्यात झोप नव्हती आणि मनात शांती नव्हती. तिनं हातातला मोबाईल हातात घेतला आणि फोनबुक उघडलं. 5 वर्षांपूर्वीचा एक नंबर तिनं अजूनही डिलीट केला नव्हता. त्याच्या नावासमोर अजूनही तोच शब्द होता, आबा. आई गेली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. त्या एका अपघाताने तिचं सगळं कोवळं जग उलटून गेलं. आणि मग वडिलांनी तिची जबाबदारी घेतली, पण प्रेम दिलं नव्हतं. केवळ जबाबदारी. तिच्या प्रत्येक वाढदिवशी तिच्या मैत्रिणींच्या बाबांनी त्यांना मिठी मारली, गिफ्ट दिलं, फोटो काढले. पण तिच्या वाढदिवशी आबा नेहमी सिगारेट ओढत गॅलरीत उभा राहायचा. ती फक्त उघड्या दरवाजातून त्याच्याकडे पाहायची आणि वाट बघायची. पण तो कधी बोलायचाच नाही. त्याच्या मौनात एक दगडासारखं काहीतरी होतं, जे तिच्या मनावर दररोज आदळायचं. ती मोठी झाली, कॉलेजला गेली. तिचं पहिलं प्रेम झालं. त्याचं नाव आदित्य. त्याच्याशी बोलताना तिला कधीच वाटलं नाही की तिचं मत, तिचं अस्तित्व काही आहे. त्याचं वागणं थेट तिच्या वडिलांसारखंच होतं, तिला गृहीत धरणारं, अबोल, ताठ. ती एक दिवस म्हणाली, माझ्या आयुष्यात माझ्या मताला जागा नाही का? आणि तो फक्त हसला. त्या रात्री ती पूर्णपणे तुटली. तिच्या मनात फार काही गुंतलं होतं, पण कुणालाही सांगता येत नव्हतं. मग ती पहिल्यांदाच वडिलांना फोन केला, पण नंबर बंद होता. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला. एक अनोळखी आवाज म्हणाला, माफ करा, तुम्ही श्री अनंतराव जोशी यांची कन्या. ती चूक होती. त्यांचा काल रात्री हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. आवाजात काहीच भावना नव्हती, पण तिच्या हृदयात एक वीज कोसळली. 5 वर्षांनंतर ती पहिल्यांदा त्यांच्या खोलीत गेली. दरवाजा उघडताच एक जुनाट, धुळीने माखलेली खोली दिसली. अंधार होता. कपाट उघडलं आणि एक डायरी सापडली. काळी मळकट कव्हरची. पहिलं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, ती मला कायम आबा म्हणते, पण मी कधी बेटा म्हणून बोललो नाही. माझं मन खूप काही बोलायचं होतं, पण ओठांनी साथ दिली नाही. ती थरथरली. पान मागं पलटलं. तिथं तिच्या लहानपणीचे फोटो चिकटवले होते. एक फोटो होता जिथे ती पावसात भिजत उभी होती आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या आईच्या कुशीत होती. त्याच्या शेजारी एक वाक्य लिहिलं होतं, माझी प्रियांका, मला माफ करशील का? तिच्या डोळ्यातून अनावर अश्रू वाहू लागले. ती जोरात रडली, इतकी की त्या खोलीतली प्रत्येक वस्तू त्या हुंदक्यांनी हलली. त्या रात्री तिनं त्यांचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला, आबा. आणि त्याच रात्री तिनं त्यांना एक मेसेज पाठवला, आज मी एक लहान मुलाला पावसात छत्री दिली आबा. त्यानं मला मिठी मारली. तुझ्या मिठीची जागा नाही घेतली, पण थोडं श्वास घेता आलं. आता ती प्रत्येक रात्री त्यांना एक मेसेज पाठवते, आज मी स्टेशनवर एका मुलीला तिच्या आबांसोबत बघितलं. आज मी एक वृद्ध माणूस पाणावलेला पाहिला. आज मी तुला खूप मिस केलं आबा. तिचं मौन, जे इतके वर्ष वडिलांशी होतं, तो फोन कॉल, ती डायरी आणि एकट उरलेलं आयुष्य, त्यावर शिक्कामोर्तब करत गेलं. प्रेमाचं न बोललेलं वाक्य कधीकधी अख्ख्या आयुष्याच्या मौनापेक्षा मोठं असतं. आपल्या भावना दडपल्या की नातं जिवंत राहत नाही आणि नात्यांचं मौन मन पोखरत जातं. जर ही कथा तुम्हाला हृदयाला भिडली असेल, जर तुमच्याही आयुष्यात असं काही अधुरं, अबोल राहिलं असेल, तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, आबा, मी समजून घेतलं. ही कथा शेअर करा. कुणाचं तरी मौन या माध्यमातून तुटेल. आणि हो, अजून अशाच हृदयस्पर्श कथा ऐकण्यासाठी आठवणीच्या गोष्टी मराठी कथा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण पुढचं क्षण तुमचंही असं काहीतरी उघडून टाकेल, जे आजवर आतमध्येच गुदमरत होतं.